नमस्कार, मी राजू मेत्री. महाराष्ट्र आपल्यामध्ये आपलं स्वागत. पाहूया सविस्तर वृत्तांत. खर्चीवाल्या यंत्रमागधारकांचा प्रांत कार्यालयावर धडक मोर्चा. शिवसेना प्रणित महाराष्ट्र यंत्रमागधारक सेना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने खर्चीवाल्या यंत्रमागधारकांना मजुरी वाढ मिळण्यासाठी इचलकरंजी येथील प्रांत कार्यालयावर खर्चीवाली यंत्रमागधारकांचा धडक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये महिलांचा मोठा सहभाग होता. खर्चीवाली यंत्रमागधारकांना गेली 13 वर्षे ट्रेडिंग कंपनीवाल्यांच्याकडून कोणतीही मजुरी वाढ मिळाली नसल्याने खर्चीवाली यंत्रमागधारक अडचणीत आला असून याकरिता गेली 10 दिवस यंत्रमागधारकांचं आंदोलन सुरू असून या आंदोलनाचे प्रशासनाला जाग येण्यासाठी खर्चीवाली यंत्रमागधारकांच्या वतीने प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी शिवसेना प्रणित यंत्रमागधारक सेनेचे अध्यक्ष नंदकुमार लोखंडे, शिवसेना प्रणित यंत्रमागधारक सेना उपाध्यक्ष योगेश वाघमारे, मार्गदर्शक विश्वनाथ मेठे, खर्चीवाले यंत्रमागधारकांचे संघटनेचे अध्यक्ष धर्मराज जाधव, लाल बावटा जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष भरमा कांबळे, कोल्हापूर जिल्हा पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष शहाजी भोसले, जागृती यंत्रमागधारक संघटनेचे अध्यक्ष विनय महाजन, काँग्रेस प्रणित यंत्रमागधारक संघटना अध्यक्ष शशिकांत देसाई यांच्यासह खर्चीवाले यंत्रमागधारक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुलगी दिली जाते, पण कारखानदाराची अवस्था अशी असेल तर तो आपल्या पत्नीला काय सुखी ठेवणार आहे. आणि आज तुम्ही भाऊ म्हणून, आमचा भाऊ म्हणून, नेते म्हणून आहात, तर आमच्या भाऊ म्हणून तुम्हाला आमची जराही काळजी कशी वाटत नाही. तुम्ही आमच्याकडे अजिबातच का देत नाही. त्यांनी पण आमच्याकडे लक्ष द्यावं आणि आमच्या ह्या आंदोलनाला पाठिंबा देऊन त्यांनी मजुरी वाढ करावी, जेणेकरून आमचा संसार सुखाचा होईल. एवढंच मी बोलू शकते. आता बहीण बहीण म्हणून एवढं सगळीकडे मिरवायला लागल्यात, 1500 रुपये द्यायला लागल्यात. त्याच्या बदल्यात त्यांनी आमच्याकडून किती लुबाडायला लागल्यात सांगा. आमचं काय आहे की नाही सांगा. पण फक्त बहीण म्हणणं नाही, बहीण म्हणून तुम्ही बहिणीचं कर्तव्य पूर्ण करा. म्हणणार काय, रस्त्यावरचा भिकारी पण बहीण म्हणते आम्हाला, पण बहिणीचं कर्तव्य कोण पूर्ण करते सांगा आम्हाला. तुमची आता सध्या मागणी काय असेल? मागणी आमची ऐका, आणि जोपर्यंत आमची मागणी मान्य होत नाही आम्ही इथनं हलणार नाही. आणि हा निरोप तुम्ही